नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चिलापी करी। चिलापी फिश नदीचा फिश आहे, हा गोड्या पाण्याचा फिश आहे, त्याची करी बनवणार आहोत। आणि इकडे आपण चिलापी फ्राय बनवणार आहोत। आहे चिलापी मासा, तर ह्याचा आपण कालवण बनवणार आहोत आणि चिलापी फ्राय बनवणार आहोत। तर मी दाखवते तुम्हाला। आता हा स्वच्छ मी धुवून घेणार आहे। ह्याला मी ज्वारीचे पीठ लावते। ज्वारीचे पीठ लावून आपण स्वच्छ मासा धुवून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी आता इथं ज्वारीचे पीठ लावलेलं आहे माशाला। आता हे पीठ लावून मी स्वच्छ मासा हा धुवून घेणार आहे नळाखाली। तर पीठ का लावायचं, तर माशाला जो ओशळ वास असतो तो वास पीठ लावून आपण मासा धुतला की त्याचा वास येत नाही, माशाचा वास जास्ती येत नाही, म्हणजे येतच नाही, जवळजवळ वास जातो पूर्ण माशाचा। त्याच्यासाठी आपण सुरुवातीलाच पीठ लावून मासा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, आपण आता माशाला हळद छानपैकी लावलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकणार आहे। हे आपण मीठ टाकले। हे गोड्या पाण्याचे मासे आहेत बरं का मंडळी, नदीचा मासा आहे हा, खूप छान लागतो चवीला। हा चिलापी मासा आहे मंडळी, ह्याचा आपण आज कालवण करणार आहे। हे बघा, आता हा लिंबू पण पिळते मी। एक लिंबू पिळायचं आहे आपल्याला ह्याला। एक लिंबू पिळून आता हे मॅरिनेट करून ठेवते मी। हे बघा मंडळी, आपण इथं फिश करीसाठी मसाला घेतलेला आहे। तर हा बघा, मी मसाला दाखवते तुम्हाला। हे धणे आहेत, 1 चमचा धणे आहेत। हे जिरं आहे, हे खोबरं, सुक्कं खोबरं किसून घेतलेलं आहे। हे 8 ते 10 मिरी दाणे आहेत। हे तीळ घेतलेत, सफेद तीळ मी भाजलेले। लसूण घेतलाय, आल्याचा तुकडा घेतलाय थोडासा, आणि ही बेडगी मिरची, लाल मिरची। ही तिखट मिरची नाही आहे बरं का मंडळी, हे फक्त कलर येतो आपल्याला फिश करीला, त्याच्यासाठी घेतलेलं आहे। आणि इकडं मी कोथिंबीर घेतली आणि चिंच घेतली थोडीशी। तर हा बघा, हा आता आपला फिश करीचा मसाला आहे। हा मसाला अजिबात भाजायचा नाही बरं का मंडळी, न भाजताच फिश करीला कधी पण आपण कच्चा मसाला वाटून घ्यायचा असतो, त्यांनी चव छान येते। फिश करीचा मसाला कधी भाजायचा नाही। आणि ह्याच्यामध्ये मी कांदा नाही घेतलेला बरं का मंडळी, कारण नदीचा फिश जरा गोड असतो चवीला, कांद्यामुळे ती भाजी किंवा कालवण आपण जे करतो ते आणखीन गोड होतं, म्हणून मी कांदा नाही घेतलेला। आता एवढंच मी मिक्सरला बारीक करणार, वाटून घेणार आहे आणि फिश करी आपण फोडणीला टाकणार आहे। हा बघा, अशा प्रकारे आपला आता मसाला वाटून झालेला आहे। आता आपण फिश करी फोडणीला टाकणार आहे। इथं मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले। आता हा मसाला छानपैकी आपण भाजून घेणार आहे। हा मसाला आता आपण भाजून घेतोय। ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही घरगुती मसाले टाकायचे आहेत आपल्याला। आपण मिरची तर टाकलेलीच आहे। ही लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, तिखट मिरची पावडर आहे मंडळी। आणि हा आपला घरगुती मसाला आहे, साठवणीचा मसाला जो असतो तो मसाला आहे। अशा प्रकारे आता हा छानपैकी आपल्याला खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे फिश करीसाठी। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता हा मसाला छानपैकी असा छान भाजून घ्यायचा आहे। पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे। हा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला। खरपूस असा भाजून झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, फिशचे तुकडे टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये। हे बघा, आपण आता हे फिशचे तुकडे टाकतोय। हा चिलापी फिश आहे बरं का नदीचा मंडळी। हे आपण फिशचे तुकडे टाकले। हे बघा, अशा प्रकारे आपण आता हे फिशचे तुकडे परतवून घेतोय। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। थंड पाणी टाकायचं बरं का, गरम पाणी कधी पण फिशला टाकायचं नाही, कधीही फिशला गरम पाणी टाकायचं नाही। फिश कायम थंड पाण्यातच हे करायचं, थंड पाणी टाकूनच फिश शिजवायचा। कधी कधी आपण काय करतो, पाणी उकळवून घेतो, पण ते समुद्राच्या माशाला म्हणजे आपण जो
ह्याचा म्हणतो समुद्राचा मासा असतो, त्याच्यासाठी पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये तो मासा सोडायचा असतो. पण नदीच्या माशाला आपण थंड पाण्यातच शिजवायचा, म्हणजे थंड पाणी टाकूनच त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची, त्याच्यामध्ये तो शिजवायचा. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण ही फिश करी टाकलेली. आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे. आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, ते आता मी अगदी चवीपुरतं मीठ घालते. आणि तिखट पण तुमच्याप्रमाणे बघा मंडळी, जेव्हा आपण फिश करी करतो तेव्हा तुम्हाला कसं पाहिजे तसं तिखट तुम्ही घाला. आता माझ्याकडे थोडंसं तिखट जास्ती खातात म्हणून तिखटाचं प्रमाण थोडंसं माझं जास्ती असतं, पण तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट वापरा. आता ह्या फिश करीला मी छानपैकी उकळी येऊन देणार आहे आणि मग दाखवते. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला चिलापी फिश करी तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. आता आपण वरून कोथिंबीर टाकणार आहे. अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होते बरं का मंडळी चिलापी. म्हणजे नदीचा कुठलाही मासा तुम्हाला करायचा असेल तर ह्या पद्धतीने करा, खूपच सुंदर, टेस्ट पण खूप छान लागते आणि होतं पण खूप छान. अजिबात मी कांदा कसला फिशला अजिबात सुद्धा वापरलेला नाही आहे बघा. बिना कांद्याची मी फिश करी केलेली आहे. खोबरं, धणे, मिरी पावडर, हे बघा छानपैकी असं फिश आपलं तयार आहे खाण्यासाठी. खूप छान, भाताबरोबर पण छान लागतो. मी जरा डोक्याचा पण भाग होता फिशचा, तो सुद्धा टाकलेला आहे मी करीमध्ये. हे बघा छानपैकी आपली आता ही करी तयार आहे, फिश करी, चिलापी फिश करी तयार आहे. तर एकदा करून बघा तुम्ही, खूपच छान होते बरं का मंडळी. आता मी फिश फ्राय करणार आहे, चिलापी फ्राय करणार आहे, ते पण दाखवते. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपलं चिलापीचा रस्सा तयार आहे. चिलापी फिश करी तयार आहे. आता मी तुम्हाला चिलापी फ्राय दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मंडळी, आपण आता चिलापी फ्राय करणार आहे. तर त्याच्यासाठी बघा लागणार आहे, हे चिलापीचे तुकडे आहेत फिशचे. हे मी तुम्हाला दाखवलं मॅरिनेट करताना, हळद आणि मीठ लावून, लिंबू लावून मॅरिनेट केलेत. आता इथं मी मसाले घेतलेत. हा लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, हे कलरची मिरची पावडर आहे बरं का मित्रांनो, हे तिखट मिरची पावडर नाही आहे. हे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आपली कलरवाली, हे धणे जिरे पावडर अर्धा चमचा आहे. हा कांदा लसूण मसाला आहे अर्धा चमचा आपला घरगुती. आणि हा आपला घरचा जो साधी पावडर असते आपण 12 महिन्यासाठी करतो ती पावडर आहे. आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये मी लिंबाचा रस पिळणार आहे आणि हे सगळे मसाले मी ह्या आलं लसूण पेस्टमध्ये मिक्स करणार आहे. अशा पद्धतीने हा मसाला आपण मिक्स केलेला आहे बघा. फिश फ्रायसाठी लागणारा मसाला आहे मंडळी हा. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा चिकन 65 मसाला टाकलेला आहे. आता चिकन 65 मसाल्यामुळे थोडासा मच्छीला कुरकुरीतपणा आणि कडकपणा येतो. तर आता हे सगळे मसाले मी मिक्स करते आणि इथं हे फिशला मी लावून घेणार आहे. पद्धतीने आता आपण आहे ना, प्रत्येक फिशच्या पीसला हा मसाला असा लावून घेणार आहे आपण. हे बघा असा प्रत्येक पीसला आपण आता हा मसाला लावून घ्यायचा आहे. हे जे आपण आलं लसूण आणि 1-2-3 मसाले मिक्स केलेत ते मसाले असे लावून घ्यायचे. असा फिशच्या आपल्या प्रत्येक पीसला आपण लावून घ्यायचा आहे हा मसाला. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने मी हे दोन्ही पिठं एकत्र करून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपण आता हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकत्र केलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये हा पीस आपण असा गोळवायचा आहे बरं का पिठामध्ये. रवा नाही टाकला, नुसत्या तांदळाच्या पिठात सुद्धा मच्छी एकदम कडक होते बरं का मंडळी. हे बघा आता इकडे मी तव्यामध्ये तेल तापलेलं आहे, तेलामध्ये ठेवते. हे बघा असे आता आपण फिशचे तुकडे तव्यामध्ये शॅलो फ्राय करणार आहे. हे बघा जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला, थोड्याशा तेलावरतीच परतून घ्यायचे. हे फिश मंद आचेवरती ठेवायचेत आपल्याला. हा बघा आता हे फ्राय करते मी आणि दाखवते. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपण आता फिश फ्राय करतोय. आता एक साईड आपली झालेली आहे भाजून. आता हे दुसऱ्या साईडला आपण पलटी करणार आहे फिश. हे बघा हे बघा
मंद आचेवरती आपल्याला खरपूस फिश भाजून घ्यायचा आहे, असा फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता हा फिश फ्राय करून घ्यायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला आता चिलापी फ्राय तयार आहे. आता आपण ते सर्व करूया. हे बघा आता मी प्लेटमध्ये सर्व करते फिश. छानपैकी असं आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे फिश. हे बघा आता आपण फिश काढून घेतलेले. आता आपण हा चिलापीचा रस्सा आपण जो करी केलेली आहे ती पण आपण सर्व करणार आहे. हे बघा मंडळी, आता इकडे आपली चिलापी तयार आहे. चिलापीची करी तयार आहे. मी आता दाखवते तुम्हाला, सर्व करते. छानपैकी आपली आता ही अशी छान तरी आलेली आहे. माशाला आपल्या खूप छानच करी झालेली आहे बरं का मंडळी. एकदा करून बघा, खाऊन बघा. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला चिलापी फिश करी आणि चिलापी फ्राय तयार आहे. झणझणीत चमचमीत असा मस्तपैकी छानपैकी आपलं फिश करी आणि फिश फ्राय तयार आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कमेंट्स छान छान देत राहा. चॅनल अशाच नवीन छान छान पदार्थासाठी माझा चॅनल बघत राहा. धन्यवाद मंडळी.